सर्वांना नमस्कार. काल आपण पाहत होतो संख्यांचे प्रकार, जो गणिताचा मूलभूत घटक आहे आणि त्याच्यामध्ये काही आपण संख्यांच्या प्रकारामध्ये काही संख्या पाहिलेल्या आहेत, त्याची उदाहरण देखील पाहिलेले आहेत. आज आपण उरलेले संख्यांचे प्रकार आणि त्यावर जे TET सारख्या किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारतात त्याची थोडक्यात आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करीत आहोत. परत एकदा रिवाईज घेतो. काल झालेल्या टॉपिकमध्ये आपण बघितले संख्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये जी नैसर्गिक संख्या, ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो, 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. याची PDF मी सर्व ग्रुपवर पाठवलेली आहे. त्यावर काही प्रश्न पण आहेत जे 2013 पासून 25 पर्यंत विचारलेले आहेत. ते कृपया प्रश्न तुम्ही सोडून घ्यावेत. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 येते. काल बघितलं आपण. पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिळवलं की ती पूर्ण संख्या तयार होते. पूर्णांक संख्या जर बघितली तर मध्यभागी 0 येईल आणि उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋण संख्या, हे आपण काल पाहिलं. ओके. तर धनसंख्या नेहमी ऋणसंख्येपेक्षा मोठ्या असतात, तर त्यांचं लहान मोठेपणा यावर एखादा प्रश्न असू शकतो. विचारलेले आहेत प्रश्न. समसंख्या माहीत आहे आपल्याला. जर एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्याला समसंख्या म्हणतो आणि त्याला 2 ने निशेष भाग जातो. त्यानंतर पाहिलं आपण विषम संख्या. समसंख्येच्या विरुद्ध 1, 3, 5, 7, 9 हे अंक एकक स्थानी असतील आणि त्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही. त्यानंतर आपण बघितलं समसंख्या आणि विषम संख्येच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार केले जातात. उदाहरणार्थ लहान संख्या, मोठी संख्या, एक अंकी लहान समसंख्या, एक अंकी मोठी समसंख्या, एक अंकी लहान विषम संख्या, एक अंकी लहान मोठी विषम संख्या, अशा पद्धतीचे प्रश्नांची रचना केली जाते. तर आपल्याला बेसिक माहिती असतील तर आपण कुठल्याही पद्धतीनं प्रश्न विचारला तर संख्या तयार करून उत्तरं त्याची देऊ शकतो. यावर प्रश्न आहेत, विचारलेले पण प्रश्न आहेत. त्यामुळे ह्या बेसिक कन्सेप्ट सर्वांना पाठ पाहिजेत किंवा लक्षात पाहिजेत. आता मूळ संख्या म्हणजे आपण बघितलेलं आहे ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात. उदाहरणार्थ आपण जर 7 बघितलं तर 7चे विभाजक आहेत 1 आणि 7. हे काल बघितले आपण. तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. म्हणजे 1 आणि तीच संख्या, प्रत्येक संख्येला 2 विभाजक असतातच. त्याच्या व्यतिरिक्त विभाजक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या. हे काल आपण डिटेल्समध्ये पाहिलेले आहे. 1 ते 100मध्ये जवळजवळ किती मूळ संख्या आहेत? ते आपल्या 25 मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7 असं सगळ्या मूळ संख्या पाठ करून ठेवा, तोंडपाठ ठेवा. 1 ते 100मध्ये पण पाहिल्या. तसंच 101 ते 200पर्यंतच्या मूळ संख्यासुद्धा काय करा? सर्वांनी पाठ करून ठेवा. त्यावर प्रश्न आपल्याला आले तर डायरेक्ट आपण ते यावर प्रश्न विचारलेलेच आहेत, तर तुम्हाला डायरेक्ट त्या संख्या ओळखता आल्या पाहिजे. 101 ते 200पर्यंत जर संख्या बघितल्या तर त्या 21 मूळ संख्या आहेत. या संख्या जर पाठ केल्या किंवा वारंवार तुम्ही लिहून काढल्या तर त्या तुमच्या लक्षात राहतील आणि त्यावर प्रश्न आला तर पटकन आपल्याला उत्तर सोडवता येऊ शकेल. तर हे पाठच करून ठेवा. त्या संख्या मी तुम्हाला एक फोटो पाठवतो. त्या संख्या लिहून तुमच्या कायमस्वरूपी संग्रही ठेवा, पाठ करा त्या. त्यानंतर बघितलं आपण जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यामध्ये सांगितलं ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो आणि मध्ये एक आहे ते संयुक्त संख्या येते. तर याच्या एकूण 8 जोड्या येतात. आपण पाहिलेले आहे जोडमूळ संख्येच्या एकूण 8 जोड्या येतात. तर ते काल लिहून पण दिल्या होत्या तुम्हाला. तर त्या तुम्ही पाठ करून ठेवा. हे सगळं आहे आणि हाताखालून हे तुमच्या सगळ्या संख्या लिहून गेल्या पाहिजेत किंवा पाठ राहिल्या पाहिजेत. यासाठी तुम्ही सराव करणं महत्त्वाचं आहे. नुसतं लेक्चर ऐकून उपयोग नाही. तुम्ही स्वतः ते सेल्फ स्टडी, ते लिहून काढणं, पाठ करणं, त्यावरचे प्रश्न सोडवणं फार महत्त्वाचं आहे. लेक्चर एक वेळ समजेल आपल्याला सांगताना, पण जोपर्यंत तुम्हाला ते कन्सेप्ट लक्षात येत नाही किंवा सराव जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते परफेक्ट होत नाही. लक्षात ठेवा. जोडमूळ संख्या पाहिलं. त्यानंतर सहमूळ संख्या. या प्रत्येक टॉपिकवर दरवेळी प्रश्न विचारलेले आहेत. अगदी 5वी पासून 8वी पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा 8वी नंतरच्या सुद्धा सर्व स्पर्धा परीक्षांचा हा बेस आहे. त्यामुळे हे आपण वगळू शकत नाही किंवा हे परफेक्ट तुम्हाला माहीतच पाहिजे. यावर डायरेक्ट नाही प्रश्न विचारला तर वेगळ्या प्रश्नांमध्ये सुद्धा यांचं महत्त्व आहे. त्यामुळं पहिला टॉपिक हा फार महत्त्वाचा आहे. सहमूळ संख्या, ज्याला आपण सापेक्ष मूळ संख्या म्हणतो, तर त्याचा अर्थ काय होतो? ज्या 2 संख्या, कुठल्याही 2 संख्यांमध्ये सामायिक अवयव एक व्यतिरिक्त अन्य कुठलाही सामायिक अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्यांची जोडी किंवा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी. यावर पण बरेच प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ आपण 16 आणि 21 बघितले, या 2 संख्या बघितली. काल झालेलं आहे सगळं, परत एकदा फक्त रिवाईज करतो. तर या दोन्हींचे अवयव जर काढले आपण तर
एकच हा एकमेव अवयव दोन्हींच्यामध्ये आपल्याला सापडतो, त्यामुळे ती सहमूळ संख्येची जोडी आहे. थोडक्यात अजून असं सांगता येईल की ज्या दोन संख्यांना एक सोडून अन्य कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्याला सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. त्यामुळे या कन्सेप्ट जोपर्यंत तुमच्या क्लिअर नाहीत तोपर्यंत त्यावर प्रश्न आला तर तुम्ही गोंधळणार किंवा जास्त वेळ लागणार. त्यामुळे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा आणि त्यावरचे प्रश्न सोडवायला सुरुवात करा. स्कॉलरशिप गाईड घ्या किंवा एक रेफरन्स मटेरियल गणिताचं आपल्याकडे पाहिजे. त्याला PDF वगैरे पाठवून काय उपयोग नाही. तर आपल्याकडे जे रेफरन्स मटेरियल आहेत झालेल्या घटकावरचे तुम्ही प्रश्न सोडवणे रिवाईज करणं महत्त्वाचं आहे. समूह संख्या कुठल्या असतात? दोन क्रमवार नैसर्गिक संख्या हे समूह असतातच. तुम्ही काल उदाहरण सांगितलं तुम्हाला. दोन मूळ संख्या हे समूह संख्या असतातच. दोन क्रमवार विषम संख्या या देखील समूह संख्या असतात. यावर आपल्याला सत्य असत्य यावर विधान विचारलं जातं. त्यानंतर लसावी मसावीमध्ये पण पाहणार आहात. दोन कुठल्याही समूह संख्येचा मसावी ऑब्व्हियसली एक असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा येतो. त्यानंतर हे काही प्रश्न आपण काल बघितले होते, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आता हे पेपर 1 मधले काल प्रश्न आपण सोडून दिलेले आहेत. काही शॉर्ट ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तो व्हिडिओ परत एकदा पहा, तुम्हाला कसं काढायचं. विभाज्यतेचे कसोट्या एक पुढे घेणार आहेत, त्याचासुद्धा हे एलिमिनेशन करताना उपयोग होतो. आता पेपर 1 मधले सगळे प्रश्न तुम्हाला सोडून दिले. पेपर 2 मधले सुद्धा जो आपण TET पेपर 2 सायन्स मॅथ्स आहे त्याच्या 2 मधले सुद्धा हे प्रश्न आहेत. तर काय फारसं वेगळं नाही, थोडीशी गाठीने पातळी वाढवली असेल तर पेपर 1 आणि 2 यावरचे सगळे मी PDF ही तुमच्या ग्रुपवर पाठवलेले आहेत. तुम्ही सराव करणं महत्त्वाचं आहे. यातला कुठला प्रश्न नाही समजला तर तो तुम्ही विचारू शकता. तर अशा पद्धतीने संख्यांच्या प्रकारामधला हा पहिला भाग आपला क्लिअर झालेला आहे. याच्यातला थोडासा पुढचा भाग ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला सांगतोय, तो पण भाग तुम्हाला माहीत असणं. त्यानंतर दुसरं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण गणिताच्या प्राथमिक क्रिया, त्यानंतर संख्याचिन्ह, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार करताना कशा पद्धतीनं वापरावं, दशांश अपूर्णांकाची काही उदाहरणं बघितली जी बेसिकमधली आहेत. तर ते काल आपला सराव झालेला आहे. आज थोडक्यात आपण पुढचा राहिलेला भाग जरासं पाहणार आहोत. संख्यांच्या प्रकारामध्ये उरलेला भाग, पाठीमागं थोडा भाग पाहिला, आता उरलेला भाग म्हणजे परिमेय संख्या. आता याच्यामध्ये बघा, परिमेय संख्येमध्ये आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या जी P/Q रूपात मांडली जाते, ज्याची किंमत एकतर पूर्णांक संख्या असू शकते, खंडित अपूर्णांक येते, अपूर्णांक संख्या असू शकते किंवा आवर्ती अपूर्णांक संख्या असं म्हणतात. म्हणजे जी संख्या P/Q रूपात मांडतात बट Q इज नॉट इक्वल टू 0. त्याचा छेद मात्र काय असता कामा नये, 0 असता कामा नाही. आता उदाहरणार्थ बघा, पूर्णांक संख्या आपण पाठीमागं बघितलेले. पूर्णांक संख्या म्हणजे एकतर धन पूर्णांक किंवा ऋण पूर्णांक असू शकतो. उदाहरणार्थ बघा, 10/5 असं लिहिलं तर ही P/Q रूपात आहे. तर 5 दुनी 10, 2 पूर्ण भाग, 5नं 10ला भाग गेल्यानंतर तर त्याचं उत्तर 2 असं येऊ शकतं. म्हणजे 2 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, ती सुद्धा काय आहे, ती परिमेय संख्या आहे. 2 आपण 2/1 असंही लिहू शकतो. ज्याला काही छेद नसतो तर तिथं छेद 1 आहे म्हणायचं, 0 म्हणायचं नाही. ॲक्च्युली छेद 0 असू शकत नाही किंवा हे असं लिहिता येत नाही, त्याला इन्फिनिटी म्हणतो, ज्याचं उत्तर सांगता येत नाही. अंशस्थानी छेद चालेल पण छेदस्थानी चालत नाही. त्यानंतर बघा, खंडित अपूर्णांक. खंडित अपूर्णांक असेल तर ती सुद्धा काय असते, परिमेय संख्या असते. उदाहरणार्थ 15/4 याला आपण भाग जर घालवला तर 4×12, पूर्ण भाग घालवला तर 3.75 असं उत्तर येतं. तर 75 म्हणजे इथं थांबलं आहे, त्यामुळे ते काय झालं, खंडित अपूर्णांक आहे. मग याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, परिमेय संख्या म्हणू शकतो. तिसरा घटक आहे बघा, परिमेय संख्या कशाला म्हणू शकतो, आवर्ती अपूर्णांक. आता इथं खंडित झालं म्हणजे थांबलंय म्हणून त्याला आपण खंडित अपूर्णांक म्हटलं. तर आवर्ती अपूर्णांकात काय होतं, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर इथं 10/3 घेतलं तर ह्याला आपण भाग गेलो तर काय होतं, 3.333 ही संख्या रिपीटेड होत जाते. 3 संख्या रिपीट, एकतर एक संख्या रिपीट होईल, 2 संख्यांचा, 3 संख्यांचा किंवा संख्यांचा गट रिपीट होतो. जर एकच संख्या रिपीट होत असेल तर 3 लिहून त्याच्या पुढे आपण टिंब लिहितो. एखादा गट रिपीट होत असेल संख्याचा, उदाहरणार्थ 7.42 असं जर रिपीट होत असेल तर एकच संख्या लिहून त्या संख्येच्या ज्या गट रिपीट होतो त्या गटावर काय दिलं जातं, असं रेषी दिली जाते. मग हे काय झालं, आवर्ती. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येतं. एखादी एकतर संख्या तर येते किंवा तो एक संख्येचा गट येतो, तर त्याला म्हणतो आपण आवर्ती अपूर्णांक. तर हे तिन्ही पण एकतर पूर्णांक असेल, खंडित अपूर्णांक असेल किंवा आवर्ती अपूर्णांक असेल तर तिन्हीलाही आपण परिमेय संख्या म्हणू शकतो. आणि याच्या अपोजमध्ये अपरिमेय संख्या कुठली येईल, ज्याची किंमत अखंड म्हणजे सतत पुढं चालू आहे, आणि अनावर्ती
आणि एकतर संख्येचा गट रिपीट होत नाही. उदाहरणार्थ बघा 0.24567943278 परत अशाच क्रमानं काहीतरी संख्या येत जातात. इथं रिपिटेशन नाही, गट कुठला रिपीट होत नाही किंवा एखादी संख्यासुद्धा रिपीट होत नाही, म्हणून त्याला आपण म्हणणार अपरिमेय संख्या. आणि ज्यांचं वर्गमूळ निघत नाही अशा संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. उदाहरणार्थ 10चं वर्गमूळ निघत नाही. पाय जी किंमत आहे पाय म्हणतो आपण, तर याचीही जर किंमत बघितलं तर ती अशा पद्धतीने अखंड अनावर्ती येते, म्हणून ती ही अपरिमेय संख्या. वर्गमुळात 2ची सुद्धा किंमत निघत नाही, तर वर्गमूळ नाही. तर घनमूळ 100चं वर्गमूळ 10 निघतं पण घनमूळ निघत नाही, तर त्याची किंमत अशा पद्धतीनं अपरिमेय संख्या येते. तर हे झाले संख्यांचे काही प्रकार. त्यानंतर बघितलं आपण वास्तव संख्या. हे माहितीसाठी असू दे फक्त, रिअल नंबर ज्याला म्हणतो आपण. तर वास्तव संख्येमध्ये सर्व प्रकारच्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समावेश होतो. आपण सुरुवात नैसर्गिक संख्यापासून बघितली बरं का. नैसर्गिक, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या अशा पद्धतीने वाढत इथपर्यंत आपण आलेलो आहे. वास्तव संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्या. आणि अवास्तव म्हणजे इमॅजिनरी, ज्या अस्तित्वात संख्या असू शकत नाहीत. उदाहरणार्थ स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ -16 घेतलं तर त्याची फोड अशी करू शकतो आपण, वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात -1. तर त्याची इमॅजिनरी संख्या, त्याची किंमत निघत नाही, म्हणून याचं वर्गमूळ 4 आलं आणि आय म्हटलं या किमतीला, जी अस्तित्वात संख्या नाही, आणि ती लिहिताना अशा पद्धतीने लिहिली जाते. तर अशा पद्धतीने आपण संख्यांचे सर्व प्रकार बघितलेले आहेत आणि यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पुढं आहे बघा चौरस संख्या किंवा पूर्णवर्ग संख्या. चौरस संख्या किंवा पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय हो, आपल्याला माहीत आहे. पूर्णवर्ग संख्या म्हणजे ज्या संख्येचा वर्ग निघतो. उदाहरणार्थ 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग काय आहे 9 आहे, 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग, त्यानंतर 8चा, असे वर्ग आपल्या वर्गसंख्या त्याला म्हणतो किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो चौरस संख्या. उदाहरणार्थ आपण यांची जर मांडणी केली, 1चा पॉईंट असा लिहितो, 2 लिहिताना अशा पद्धतीत लिहिलं जातं. 1चा वर्ग 1 झाला, 2चा वर्ग 4 जर मांडला तर हे अशा पद्धतीनं चौरस तयार होतो, म्हणून त्यांना चौरस संख्या म्हणतात. हे थोडक्यात लक्षात ठेवा. 9 लिहिताना त्याचे पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9, तर हे जर जोडलं तर त्यापासून चौरस तयार होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो चौरस संख्या किंवा पूर्णवर्ग संख्या. ते कुठल्या तरी संख्येचा काय असतो वर्ग असतो. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग साधारणतः 30पर्यंत तरी पाठ असावेत पूर्णवर्ग संख्या. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बघा बेरीज व्यस्त संख्या किंवा त्यालाच आपण काय म्हणतो बघा विरुद्ध संख्या. ह्या कन्सेप्ट बेसिक आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत, यावर आपल्याला प्रश्न असतातच. तर बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांची बेरीज काय येते 0 येते, तर त्यांना एकमेकींच्या काय म्हणतात बेरीज व्यस्त संख्या. विद्यार्थ्यांना विचारलं तर डायरेक्ट उत्तर काय सांगतात माहिती काय, संख्याची चिन्ह बदलून डायरेक्ट सांगतात, पण ते चिन्ह का बदलायचं हे माहीत नसतं. काही वेळा परीक्षेला आपल्याला व्याख्या विचारतात, सत्य असत्य विचारलं जातं, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. परत एकदा सांगतो, बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज काय येते 0 येते, त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा 3 मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे त्याचं उत्तर 0 येईल, तर 3 अधिक ऋण 3 बरोबर 0 येतं. बघा आपण कालचा नियम बघितला, एक धन ऋण असेल तर फरक घ्यायचा 0 आणि 0ला प्लस किंवा मायनस चिन्ह नसतं, म्हणून 3ची विरुद्ध संख्या म्हणून आपण ऋण 3, म्हणून ते चिन्ह बदलावं. बऱ्याच जणांना हे बेसिक माहिती नसल्यामुळं ते असं तर असंच, तर तसं नाही. गणितामध्ये तुम्हाला असं बऱ्याच जणांचं होतं आहे, बेसिक माहिती नाही आहे त्याचं. तर लक्षात ठेवा P/Q आहे, तर सेम संख्या आहे, त्याचं काय करायचं फक्त चिन्ह बदलायचं. काय चिन्ह बदललं, चिन्ह बदललं तर त्यांची बेरीज 0 येते, म्हणून चिन्ह बदलायचं. तर P/Qचे ऋण P/Q, 18ची ऋण 8, 3/7ची विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या आहे अशीच ठेवायची, चिन्ह बदलायचे. धन असेल तर ऋण, ऋण असेल तर धन, ऋण 7 असेल तर 7. ही झाली बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर पाहणार आहोत आपण गुणाकार व्यस्त संख्या किंवा त्यालाच दुसरं नाव आहे व्युत्क्रम संख्या. व्युत्क्रम संख्या म्हणजे काय बघूया, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो
एक म्हणजे ऑब्व्हियसली काय असतो, तो धन असणार आहे, तिथं ऋण येत नाही. कुठल्याही संख्येच्या समोर चिन्ह नाही याचा अर्थ तिथं चिन्ह धनच असतं, हे लक्षात ठेवा. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय बघा, 9चा गुणाकार व्यस्त काय आला, 1/9. आता 9 म्हणजेच किती असणार आहे, 9/1. त्याला आपण कशानं गुणूया म्हणजे उत्तर 1 येईल. 9/1ला 1/9, त्याला रेसिप्रोकल म्हणतात इंग्रजीमध्ये. 9ला 9 गेलं, उरला 1, म्हणून 9ची गुणाकार व्यस्त संख्या 1/9. 4/7ची गुणाकार व्यस्त संख्या येणार आहे बघा, 4/7. आता अंशछेद आहे तो बदलायचा. तर अंशछेद का बदलायचा, कारण त्याचा गुणाकार काय येतो, त्यांचा गुणाकार काय येतो, 1 येतो. 4/7चा गुणाकार व्यस्त संख्या 7/4. बघा 7ला 7 गेलं, 4ला 4 गेलं, म्हणून 1 आलं. ऋण 5ची गुणाकार व्यस्त संख्या. आता आपण गुणाकाराचा नियम बघितला, ऋण ऋण असेल तर धन आणि धन धन असेल तर धनच राहतं. त्यामुळे ऋणचिन्ह असेल आणि गुणाकार व्यस्त विचारला तर अंशछेद बदलायचा, प्लस ऋणचिन्ह असेल तर पुढच्या संख्येचं चिन्ह ऋणच ठेवायचं. उदाहरणार्थ ऋण 5ची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 5/1 आहे. ऋण 5/1 आणि त्याची गुणाकार व्यस्त संख्या 1/5, म्हणून यांचा गुणाकार 5ला 5 गेल्याने ऋण ऋण धन होतं, म्हणून काय लिहिलं आपण, 1 लिहिलं. म्हणून काय सांगितलं, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, 1 म्हणजेच धन 1. दॅट्स इट. त्यानंतर आहे बघा त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघितलं, काल तुम्हाला सांगितलं थोडक्यात मी. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे अर्ध, तर त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण पहिली संख्या घेऊया, क्रमवार संख्या. 1/2 भागिले 2 केलं तर 2ला 2 गेलं, उरला 1, तर पहिली त्रिकोणी संख्या आली 3. नंतर बघा पुढचं क्रमवार संख्या घेऊया, 2×3 भागिले 2, 2ला 2 गेलं, उरलं 3. तर अशा पद्धतीने ह्या त्रिकोणी संख्या येतात. 1, 3, 6, 10, 15, 21, 28 अशा 1 ते 100मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत, लक्षात ठेवा. तर ह्या पाठ करा किंवा लक्षात ठेवा. यावर डेफिनेटली प्रश्न, आता गेल्या वर्षीच विचारलेला प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्रिकोणी संख्यावर प्रश्न डायरेक्ट त्रिकोणी संख्या कुठली आहे असं पण विचारतील, किंवा त्याच्यावर पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे वगैरे, हा प्रकार आपण पाहूया. आता मगाशी जसं चौरस संख्यांची मांडणी चौरसामध्ये होते, तसं त्रिकोणी संख्येची मांडणी कशी होते बघा. एक समजा 1 पॉईंट दिला, 3 लिहिताना कसं लिहिणार बघा, 3 पॉईंट देताना 1, 2, 3, इथं त्रिकोण तयार झाला 3 पॉईंट. 6 लिहिताना बघा 1, 2, 3, पुढं 1, 2, 3, 4, 5, 6, तर इथं असा हा त्रिकोण तयार होतो, म्हणून त्या संख्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, याच्यामधला जर तुम्ही फरक बघत गेला क्रमानं, तर 1 आणि 3मध्ये 2चा फरक, 3 आणि 6मध्ये 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक, 6चा फरक, अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये हा फरक वाढत जातो, 1-1नं फरक वाढत जातो. तर त्यांना आपण म्हणणार आहोत त्रिकोणी संख्या. आणि चौरस संख्या आपण मगाशी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला संख्यांच्या दुसऱ्या प्रकारामध्ये हे सगळे प्रकार मी घेतलेले आहेत आणि यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, यावरचे प्रश्न जे आपल्याला विचारलेले आहेत ते प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर त्रिकोणी संख्येच्या बाबतीत अजून एक तुम्हाला सांगतो, प्रश्नांची रचना कशी असते बघा. समजा आपल्याला असं दिलं, त्रिकोणी संख्या म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं असेल. समजा आपल्याला प्रश्न असा दिला, पायावरून. आता पाया म्हणजे काय आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय आपण बघूया. आता पहिला प्रश्न प्रकार इथं पाहूया, पायावरून काय करायचं आपल्याला, त्रिकोणी संख्या काढणे. उदाहरणात बघा, आपण वर त्रिकोणी संख्या आपण बघितल्या. उदाहरणात पहिलं उदाहरण घेऊया. इथं समजा 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, असा जर प्रश्न विचारला तर कसं सोडवायचं बघा. 4 पाया म्हणजे 4 × 5, त्याच्या पुढची संख्या घ्यायची, भागिले 2, तर बे 2 4, 5 × 10. तर पाया म्हणजे त्याच्या 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या विचारली, तर 4च्या पुढची क्रमवार संख्या घ्यायची 5 आणि त्याला भागिले 2 केलं तर आपल्याला पाया 4 असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार आहे, ती म्हणजे 10. दुसरा प्रश्न असा बघूया, 12 पाया असणारी
12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारतात. तर काय करायचं आपण, 12 गुणिले 13 पुढची संख्या घ्यायची भागिले 2. आता 2 भागताना 12 आणि 13चा डायरेक्ट गुणाकार करायचा नाही, तर म्हणजे केला तरी चालतो, पण ते किचकट होईल. त्यापेक्षा इथले इथं संक्षिप्त रूप द्यायला शिका. हे अपूर्णांकामध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला. बेसक 12 13 सं 78. तर पाया दिला असं त्रिकोणी संख्या काढायची, म्हणजे काय करायचं, दिलेल्या पायाच्या पुढची संख्या घ्यायची लगतची भागिले 2 करायचं आणि त्यांचं सोडवल्यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. आणि याच्या अपोजमध्ये सांगतो बघा, याच्या विरुद्ध आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. तर हे कसं काढायचं, त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. उदाहरणार्थ आता मागाच्याच उदाहरणामध्ये आपण बघूया. समजा 10 या त्रिकोणी संख्येचं वरचंच उदाहरण दिलेलं आहे बरं का. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता आपल्याला माहीत आहे किती आहे तो. तर ही काय करायचं, 10ची काय करायची, दुप्पट घ्यायची. 10ची दुप्पट किती आली, 20. आणि 20च्या लगतची वर्गमूळ, 20चा लगतचा वर्गसंख्या बघायची. तर वर्गसंख्या येणार आहे 16, म्हणून त्याचं वर्गमूळ 4, म्हणजे 4 हा त्याचा काय झाला, पाया. लक्षात आलं का बघा. तसंच दुसरं उदाहरण बघूया. 78 पाया असणाऱ्या 78 त्रिकोणी संख्या असणाऱ्या 78 त्रिकोणी संख्या असणाऱ्या संख्येचा पाया किती, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर त्या 78ची काय करायची, दुप्पट करायची. 78 दुप्पट, 8 2 16 6 चाल 1 7 8 56 आणि 1 56 आणि 1 57. 8 2 16 6 चाल 1 7 2 14 आणि 1 चुकलं काहीतरी. 8 2 16 6 8 2 16 6 चाल 1 7 2 14 आणि 1 15. 156 आलं. आता 156च्या जवळचा वर्गमूळ कुठं घेऊया बघा, 144. 13चा वर्ग 169 पुढं जातं, म्हणून 144चं वर्गमूळ 12, म्हणून त्याचा येतो पाया येतो त्याचा किती बघा, 12. मगाच्या उदाहरणात आले का बघा, 12. अशा पद्धतीने पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढता येते आणि त्रिकोणी संख्या दिल्या असता त्याचा पाया देखील काढता येतो. तर अशा पद्धतीने संख्येचे सर्व प्रकार मी या व्हिडिओमधून पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरचे विचारलेले प्रश्न देखील मी तुम्हाला पाठवणार आहेत आणि याच्या अगोदरच्या झालेल्या घटकावरचे सुद्धा मी प्रश्न पाठवले आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि या व्हिडिओवरचे तुमचे कमेंट्स मला व्हॉट्सअपवर किंवा या ग्रुपवर पाठवला तरी चालेल. शक्यतो ग्रुप हे ॲडमिनसाठी फक्त केलेले आहेत. पर्सनल मला याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, पाठवू शकता. धन्यवाद.